नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघतोय की जर एखाद्या स्त्रीला स्वतःचं अंड निर्माण होत नसेल किंवा जर तिचं वय 40 ते 50 वर्षाचं असेल आणि तिचं AMH अत्यंत खालावलेलं असेल तर तिला डोनर अंड ह्याची गरज भासते. आता नवीन कायद्याप्रमाणे डोनर अंड हा जो प्रोग्राम आहे हा अल्ट्रुइस्टिक पद्धतीने राबवावा लागतो आणि कायदेशीररित्या अत्यंत सक्षम असणं गरजेचं असतं. जेव्हा आपण बाहेरनं म्हणजे डोनर अंड घ्यायची जर वेळ आली आपल्या पेशंटला तर नेमके कोणते फीचर्स हे मॅच केले जातात आपल्या पेशंटशी ह्याबद्दल आपण आज बोलतोय. सर्वप्रथम ब्लड ग्रुप, डोळ्याचा रंग, केसाचा रंग, त्वचेचा रंग, उंची आणि ह्याच्या व्यतिरिक्त अनेक रक्ताचे तपास आणि कॅरिओटायपिंग म्हणजे DNA चा तपास हे सगळं करून घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि हे मॅच होणं पण गरजेचं असतं. ह्याच्या व्यतिरिक्त आपण इतर इन्फेक्शन नाही ना किंवा HIV, HBsAg आणि इतर लघवीचे तपास हे सगळे तपास करून आपण डोनर निरोगी आहे ना, कुठल्याही पद्धतीचा कुठला आजार नाही ना आणि गुणसूत्रांची तपास हे सुद्धा करणं गरजेचं असतं. त्यामुळे जर तुम्हाला डोनर अंड्याचा प्रोग्राम कायदेशीररित्या लागणार असेल तर ह्या दृष्टिकोनातनं सर्व चाचणी आणि अल्ट्रुइस्टिक पद्धतीने जिथे डोनर प्रोग्राम राबवला जातो तिथे तुम्ही नक्कीच जाऊ शकता. धन्यवाद.